तर नमस्कार मंडळी, मी गणेश आणि या सागर भाऊंचं उद्या लग्न आहे आणि आज हळद असल्यामुळे सर्व काही तयारी चालू आहे। ही आपली गावाकडची मित्र मूर्ती लहान कीर्ती महान असे असलेले डॉक्टर, नामांकित डॉक्टर आहे, पण कशाचे बरं का, गायांचे। विश्वासानं गाडीची सर्व्हिसिंग करायची म्हणजे शेवटी गावाकडे जावं लागतं। पुण्यात आपल्याला गाडी पाहायला पण मिळत नाही कशी सर्व्हिसिंग केली काय ते। सर्व्हिसिंग करून झाली आपली गाडी आणि पहिल्यापेक्षा खूप जबरदस्त चमकत होती। बऱ्याच दिवसाची सर्व्हिसिंग न केल्यामुळे काही पार्ट हे खराब झालेले होते, तर काही पार्ट जे खराब झालेले होते ते काढून टाकले आणि त्या जागेवर नवीन बसवले। उद्या आपले सागर भाऊ मंडपात बसणार, त्यामुळे सागर भाऊंना चकमकीत करणं, गोरं करणं हे आपलं कर्तव्य होतं, म्हणून त्यांना आपण घेऊन आलोय सलूनमध्ये आणि सलूनवाल्यांना सांगितलं एकदम चकमकीत करून घ्या। मग आबा काय लागलं की कामाला चकमकीत करायला। इकडे सागरला गोरं करण्याचं काम चालूच होतं, तर तात्या बोलले मला भूक लागली, मग तात्यासाठी वडापाव मागवले। मग तात्याने एक नाही दोन नाही तर तीन वडापाव खाल्ले। योगात योग आज पण तात्याचा बर्थडे, मग तात्याचा बर्थडेचा केक आणला राहुरीवर ना आणि मस्तपैकी आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून केक कापला। तात्या जोमत आणि सगळे गोमत खुशच झाला तात्याराव। आणि फायनली ज्याची वाट पाहत होतो आपण ती वेळ म्हणजे सागरभाऊंची हळद, तर आज सागरभाऊंना हळद लागली आणि उद्या सागरभाऊ मंडपात उभा राहणार।